नमस्कार. आज आपण आहोत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. या ठिकाणी काही साक्री तालुक्यातील छळवेल गावातील काही शेतकरी वर्ग आपल्या आज या ठिकाणी निवेदनासाठी आले आहेत. नेमकं समस्या काय आहे आपण जाणून घेऊया. दादा, काय सांगणार, नेमकं काय समस्या आहे तुमची? सर, आमची समस्या एकच आहे. जे जामकी जामखेडी प्रकल्प आहे हा 20 वर्षापासून चालू केला, पण पाणी बी आलं नाही आणि पैसे बी आले नाही आणि आमची जमीन बक्कळ करून टाकली. सदर या लोकांकडे शासनाने कुठलंच लक्ष दिलं नाही आजपर्यंत. किती वर्षापासून तुमची जमीन हे प्रकल्पासून गेलेली आहे? 2005 पासून सर. जे मुळात 20 वर्षापासून ही जमीन आपली गेलेली आहे. हो, या संदर्भात आपल्या शासनाने काही मोबदला दिलाय का? काहीच नाही दिला सर. काहीच दिला नाही. मुळात एकीकडे असं असताना की ज्यावेळेस आपली शेतीचा प्रकल्प जाते त्यावेळेस मोबदला दिला जातो, त्यानंतर पुढचे कामं केले जातात. मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला देण्यात येत. इव्हन या ठिकाणी यांचं सांगणं असं देखील आहे की यांना प्रकल्पाचा दाखला देखील मिळाला, की ज्या हिशोबाने अगर हे लोक त्यासाठी जागे होते त्या लोकांना सरकारी नोकरीमध्ये काही फायदा झाला असता, पाल्यांना फायदा झाला असता, मात्र ते देखील यांच्याकडे ते झालं नाही. तुला काय सांगणार या संदर्भात आपण? आम्हाला शासनाने 20 वर्षापासून जमीन खोदून आमची शेती बक्कळ करून टाकल्या 20 वर्षापासून. आणि 20 वर्षापासून आम्ही ते काही मोबदला भेटेल बुवा तुम्हाला, मोबदला घेण्यासाठी कलेक्टर ऑफिस आम्ही 20 वर्षापासून चक्रा मारतोय. आणि आमचे जे पूर्वजन आहेत म्हणजे वडील काका चुलते होते पहिले, ते वारले तिथे चक्रा मारून मारून. हा, तरी आम्हाला अजून आता आम्ही स्वतः येतोय तरी आम्हाला मोबदला भेटला नाही 20 वर्षापासून जामकी प्रकल्पाचा. तर जामकी प्रकल्पामध्ये साधारणतः आपल्या ज्या तालुक्यातील किती गावांचा समावेश येतो? तरी बऱ्याच गावांचा समावेश आहे. आता सध्या माझ्याकडे जे आहेत, मी जे डॉक्युमेंटली आता तिथून काढलं सगळं, 7 गावांचा प्रस्ताव माझ्याकडे आहे. मुळात 7 गावांचा प्रस्ताव. तर यापैकी कुठल्या गावाला का या ठिकाणी मोबदला मिळालाय का? हो, मिळालाय. सुरपान गाव, बाजूच्या गावाला सुरपान गावाला प्रस्ताव आपला मोबदला दिला आणि त्यांच्याच बाजूला आम्ही छडवेल पकडून सुरपानच्या बाजूला आम्हाला मोबदला मिळाला नाही अजून. मुळात त्यांना मोबदला मिळाला नाही म्हणजे मात्र तुम्ही पाठपुरावा केला असताना तुम्हाला मिळाला असं तुम्हाला वाटतं का? आम्ही पाठपुरावा करतोय. ते म्हणताय की पाठपुरावा अजून तुमचा बाकी आहे, मोजणी बाकी आहे, काय बाकी होतं असं आतापर्यंत आश्वासन दिलं. आज आढावा बैठक घेतली कलेक्टर साहेबांनी, त्याच्यात आता सर्व संबंधित अधिकारी बोलवले, त्यांच्याशी आमची भेट घातली आणि आजही समाधान करून घरी पाठवलं की भाऊ आता करतो आम्ही, एवढं द्या आम्हाला 6-8 महिन्याचा वेळ. बाकी तर त्यांचे शासकीय अधिकारी जे कृषी अधिकारी होते साक्रीचे, तेच गैरहजर होते इथं. मुळात आपण पाहू शकता की एकीकडे ज्या प्रकारे म्हणजे लगभग 20 वर्ष झाल्यानंतर देखील अधिकारी सांगतायत की अजून 7-8 महिन्यात मी वाट बघा, आणि वाट पाहिल्यानंतर जे काही त्या तत्कालीन जे अधिकारी होते या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असेल किंवा पेंडिंग ठेवलंय, म्हणजे अधिकाऱ्यांच्या सहीसाठी या ठिकाणी प्रकरण पेंडिंग ठेवलंय. मग मुळात अधिकारी करतात तरी काय, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ताई, काय सांगणार या संदर्भात आपण? आम्ही अधिकाऱ्यांना पुष्कळ मागणी केल्यावर सुद्धा आमचं काम होऊन नाही राहिले. आता पण आम्हाला सांगता येते आमचा मोर्चा चालू आहे आणि आता मोर्चा कितपर्यंत त्यांचा चालणार आहे ते आम्हाला ते स्पष्ट सांगत पण नाहीये आणि त्याचं उत्तर आम्हाला नीट मिळत पण नाहीये. याचा न्याय आम्हाला हवा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या देशातला सर्वात मोठा अगर कुठला जरी घटक असेल तो शेतकरी वर्ग आहे, आणि शेतकरी वर्गाचं संपूर्ण आयुष्य या शेतीवर डिपेंड करतं. आणि शेतीवर असताना देखील अशा प्रकारे प्रकल्पामध्ये एखादा धरणामध्ये आपण ज्यावेळेस आपली जमीन जाते तर शेतकऱ्याला तो मोबदला मिळणं तितकंच अपरिहार्य गोष्ट आहे. मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता की 20 वर्षापासून हे प्रकरण पेंडिंग आहे आणि या लोकांना अद्याप न्याय मिळाला नाही. आणि या भविष्यात आपण आता यांच्यानंतर जी काय भूमिका असेल, शासन काय पाऊल उचलते या संदर्भात या ठिकाणी यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की अगर शासनाने आमचं मागणी मान्य नाही केली तर या 3 आंदोलन करतील. मी जितेंद्र खनात, सामान्याचा आवाज. जय भीम.